असं काही गाडीसोबत झालं ना की असा कंटाळा येतो, नको वाटतं अक्षरशः. बट क्या करे, होने को कौन टाल सकता है. अरे तुम पागल है क्या, उधर क्यों मुतरा. सो नमस्कार मित्रांनो, आता वाजले बघा रात्रीचे जवळजवळ 11:15 वाजलेत आणि आम्ही आता भांडूप सोनापूरला. ॲक्च्युली आपली एनटॉर्क, मी कामावरून येत होतो आणि आपली एनटॉर्क बंद पडली. सो आता अनिकेत आला आहे त्याची गाडी घेऊन, युनिकॉर्न घेऊन. सो आता आपण हिला घेऊन जाणार आहे घरी. तर चला धक्का मारत घेऊन जाऊया यार. ॲक्च्युली नशीब चांगलं होतं की तिथे बंद, ॲक्च्युली खाली मुलुंडमध्ये बंद झाली, पण नशीब होतं की माझा मित्र मला भेटला तिथे. सो त्याच्यासोबत इथपर्यंत आलो आणि त्या अनिकेतला बोलवलं. सो आता ह्याला टोचन देऊन आपण घेऊन चाललो आहे. आणि एक बरं आहे की आता रात्रीचा टाईम आहे, ट्रॅफिक नाही आहे. बट यार हा रस्ता पण तसा चांगला नाही एवढा. सो हळूहळू हळूहळू जाऊया घेऊन. हाय माझ्यात अंडा, माझ्या दोन्ही पण तंगडा गेला रे. अंडा धक्काच मार न्यावं लागेल. ॲक्च्युली काय आलं ना, ह्याच्या आतमध्ये जो बेल्ट असतो ना आपला गाडीचा, ज्याच्यामुळे स्कूटीचे टायर रन करतात, चाकं फिरतात, तो वाटतं बेल्ट तुटला, त्यामुळे गाडीचे चाक फिरत नाही. आणि मग आता नशीब तिथं समोरच माझा मित्र होता, भेटला मला अचानकपणे. त्याला म्हटलं यार चला अर्ध्यापर्यंत घेऊन, मित्राला बोलवलं आहे मी खालती. मग त्याच्यासोबत आलो. सो आता अनिकेतला बोलवलं आहे आणि आता चाललो आहे घरी. बाय द वे, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्ही बघताच आहे काय आहे तो, दे धक्का. एनटॉर्कला दे धक्का. सो आणि ॲक्च्युली इथं चढ आहे यार, या चढावरती धक्का मारणं म्हणजे जीवावरती आहे. आणि त्या जण लिटरली खरं सांगू तर माझ्या ना पाय दुखायला आले दोन्ही साईडने. मुलुंडवरून धक्का मारत आलो आहे, फुल पाय दुखत आहेत. म्हणजे ना मांड्यात ना, मांड्या हिप जॉईंट आहे ना भरलं पूर्ण यार. विचार अंड्याची वाट लागणार आहे. त्या साईडने धक्का मारतो थोडा लाईट तेवढं त्याला पण बरं होईल. बघूया, कारण की हा चढ, ह्या चढावरती ना एवढा प्रेशर नाही बनत आहे धक्का मारायला. सो थोडा टेका लावतो, त्याला पण बरं पडेल. त्याला इथपर्यंत हात चढ फक्त. रात्री बस चल बस जेवढं जाईल तेवढं जाऊ. चल ना तू. थांबले, पेट्रोल नहीं, अंदर का बेल्ट टूटा है. वो अंदर जो बेल्ट रहता है ना, टायर घुमाता है, वो टूटा है. चलो थँक्यू. हा मित्र होता, आम्हाला धक्का मारताना बघितला आणि थांबला. त्याला वाटलं अंडे एकटाच आहे की काय. सो तो विचारत होता पेट्रोल वगैरे काय संपलं आहे काय. सो बरं वाटतं असं कोणतरी अनोळखी आला, विचारपूस केली, निघून गेला. त्याला जेव्हा बोललो की गाडी आहे म्हणून, तेव्हा तो पुढे निघून गेला. यार चढ आहे ना, चढायचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. थोडी पॉवर जनरेट होत नाही आहे. त्याची गाडी बंद आहे ना. आणि रस्ता ना त्यात छोटा आहे. आज फुल रात्री चांगली झोप लागणार आहे.
आम्ही लगेच अंड्याला फोन केला. अंड्या घरी जेवत होता. म्हटला या खाली जेवून. असा असा सीन झाला. अर्ध्यापर्यंत येतोय मी. तिथून मग पुढे गाडी घेऊन जाऊ वरती. आणि आता रात्रीचा टाईम कुठे गाडी उभी पण नाही करू शकत. आणि मेन सीन तर असा ना, आता गरमी वाढली आहे. सो कुठे पण गाडी उभी करून ठेवायची म्हटली आणि दुपारची काढायची म्हटली तर गरमीमध्ये पूर्ण हालत खराब. त्यामुळे म्हटलं राहू दे, आताच घेऊन जाऊ गाडी. थंड वातावरण आहे थोडंफार, तर म्हटलं जाऊया घेऊन. अरे मी मुलुंडपासून धक्का मारतो. माझा ना पूर्ण लेफ्ट पाय, डावा पाय तर पूर्ण दुखायला लागला आहे. चल 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 और थोडा. तरी नाही म्हटलं तर अजून घरी जा. पार्किंगपर्यंत पोचायला आपल्याला अर्धा तास लागणार आहे. अवतार दाखवलं तुम्हाला तिथे थांबल्यावरती पार्किंगला. फुल हालत खराब झालं आहे ब्रो, फुल हालत खराब. घ्या आतमध्ये मार. जाऊ उतारच आहे. ॲक्च्युली अंड्याला धक्का मारता असं मी मध्ये घेतली असते, पण अंड्याला टोचन करता येत नाही ना पायाने, नाहीतर मग मी ती घेतली असते. हा पुरा रस्ता आहे. गपरे, एक ह्यांना एक वेगळी काम आहे. तुमच्या या कुत्र्याने कामं नाहीत. ॲक्च्युली हा एक अजून एक दुसरा रस्ता आहे. तिकडून न्यायचं म्हटलं तर दोघांचा पण जीव गेला असता आमचा. हे पुढे उतर तिथपर्यंत फक्त. चल पुढे बस. जाऊ दे असेच. आता काय ना, आता सरळ आहे. तिथं आता पुढं अजून एक मध्ये चढ आहे. तेवढाच एक चढ आहे. माझा पाय बघा कुठे फाकतोय मोठा. बघा बघा रस्ता अजिबात आता जरा प्लेन आहे. शब्द हिरा पण झाले सर्व्हिसिंगला. ह्याच्यामध्ये सर्व्हिस आणि पूर्ण करायचं आहे. सो आपल्या सर्व गाड्या रेडी होतील. सो सर्व्हिसिंग करायची होती. म्हटलं तर मंडे मला ऑफ आहे, तर मंडे म्हटलं हिला सर्व्हिसिंग करेल. हिमालयनची मी करून ठेवले. म्हटलं तर हिची पण करून दोन्ही पण गाड्या फिर राहतील. म्हटलं टेन्शन हा बघा आणला बघताय साला मोबाईलमध्ये बघत चालला आहे. म्हटलं करून ठेवेन तर काय राहू, अचानक आजच झालं असं. सो बघू आता मंगळवारी मी मोस्टली सोमवारी मोस्टली. चल चल मी मोस्टली सोमवारी सर्व्हिसिंग करून टाकेन याची. तरी नशीब आहे आता रात्रच आहे. दिवस असतं त्याला पुरी बँड वाजले असते आमच्या दोघांची पण. एक गेला पाय. पायाला यार. रिक्षा आली समोरून, दोघांच्या मध्ये पायाला डोयता खाला यार. भाई पूर्ण दिवसाचा वर्कआउट वसूल झाला आज. पण असं काही गाडीसोबत झालं ना की असा कंटाळा येतो, नको वाटतं अक्षरशः. बट क्या करे, होने को कौन टाल सकता है, वैसा वाला शूट. हसू का रडू अशी अवस्था झाली यार. आहे ना, तुम्हाला व्हिडिओ बघून
हसायला येत असेल पण यार सिरियसली आमची अवस्था जाम खराब झाली. त्याची धक्का मारून मारून चढाला मरीमुगापासून 1 2 चढामध्ये त्याने धक्का मारला. हे तर चढ काहीच मॅटर नव्हते करत, हिला छोटे चढ होते. पण जो तिथून दुसरा जो रेग्युलर रस्ता आहे ना त्याचा जो चढ आहे दोघांचा पण जीव गेला असता अक्षरशः. ठीक आहे बाबा चल पर्यंत आलो. आमच्यासाठी तारेवरची कसरत झाली आज, बट तुमच्यासाठी एक चला परत तुमच्यासाठी एक हसण्याचं हे झालं. सुधरत पण नाही यार, काय बोलू आता काय नाही. ते अंगात पण ताकद नाही, भूक लागले मरणाची. चल भाई चल. चल. ॲक्च्युली रस्ते असे आहेत ना खडबड त्याच्यामुळे ना मला पण माझा कंट्रोल सुटतोय आणि पॉवर जनरेट होत नाही. त्यात माझं ना पूर्ण पाय दुखायला आले, दोन्ही पण पूर्ण जॉईंट पेन होते. छान मला निघू दे. आता मित्रांनो महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिवसाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि यार आता सिरियसली फुल पॉवर डाऊन झाले. म्हणून चेक नका काय करणार यार. अरे ऐन टाइमच हे झालं इथं हायवेलाच. चल बाय बाय. हॅलो यार आता झालं थोडंच, पार्किंगला पोचू आता. सो मित्रांनो आता आमची अवस्था बघा कशी झाली आहे. गाड्या मी तिकडे पार्क केल्या, इथे लाईट होती, तिथे लाईट नाही म्हणून इथे आलो. इथे लाईट आहे. सो आता गाड्या पार्क केल्यात. लय हालत टाईट झाली यार. ॲक्च्युली सीन असं झाला ना की मुलीने चेक नाही केला. चेक नाही करायच्या आधी म्हणजे गाडीचा जो आतमधला जो बेल्ट असतो ज्या टायर फिरतात तो बेल्ट बंद झाला. अरे तुला पागल आहे क्या, उधर घेऊ मुद्रा यार. एक तर आधी डोकं परेशान आहे, वैतागलोय. आणि हा भाई आला गाडीच्या मध्ये जाऊन. हे बघा यार, काय जागा आहे का यार, फालतूगिरी सर्व. बाहेरून येत कुठून आलाय माहिती नाही काय नाही. एक तर दारू पी आलाय, नशीब तर वाचलाय, मार नाही खाल्ला त्याने. थांब रे, ये आला. चावीच काढून घेतली आता येईल मुताला. पाणी टाकतो भाऊ. ओके हा झाले. ओके ठीक आहे बस. ओके ना. अभी बितना रहेगा ना, घर पे जाने कैसे जाएगा. अरे नया हो दुनिया का सवाल मधील गाड्यांवर ते सांगितलं गाडी आवाज गाडी बात खत्म. गाडी पे नाही, गाडी से मजा मस्ती नाही भाई. आम्ही इथेच आहे, इथून फक्त इथे गेलो कॅमेरा मध्ये उभा राहून बोलतो मी. अरे भाव मी काय भाई अभी हो गया आगे ऐसा मत कर. ऐसा कुछ मैं बोलता मैं हमेशा लेकिन हमें नहीं पता कि भाई आपका गाड़ी कैसे. गाड़ी नहीं रहेगा बात अलग था यार, तेरे को नहीं पता. इधर गटर था, हम लोगों ने वो स्लैब डाला है. गटर पे वो गटर पे हम लोगों ने सीमेंट डाल के उसे पाइप बनाया. ये गाडीचे इथे मुक्त. अरे नहीं भाई, मेरे को एक बात बता, तेरे घर के सामने आके अच्छा लगेगा. मेरा जीजा साहब की अच्छा. अरे बट जीजा को कितना सुनना पड़ा तेरी वजह. 2 बार लगा ना,
तो मैं जीजा को सुनना पड़ा ना। मैं क्या बोल तो रहा तो वही तो मैं बोल रहा तो अरे नहीं क्या बात नहीं है, मैं उत्तर प्रदेश में आ रहा हूँ तेरे इधर और तेरे घर के बाहर गाड़ी खड़े पे तेरे को अच्छा लगेगा। प्रदेश में आप जहाँ मन करे वहाँ थूको, जहाँ मन करे अरे इधर तो है ना, इधर तो तुम लोग मार खा रहे हो ना, जहाँ मन कर थूको, जहाँ मन कर आइंदा से मत कराएगा। चल भाई सॉरी, कुछ बुरा रहेगा तो बुरा मेरे को कुछ नहीं लगा, गाड़ी को है इसके लिए अपना और कुछ नहीं। अपने एरिया में रहता है तो इधर ही जाकर ध्यान करेगा तो मतलब नहीं। मतलब नहीं वो इसी के लिए जान बैठा, बाकी कुछ नहीं। गाड़ी देखना यार, गाड़ी तो मुझे अच्छा लगेगा, साइड में मुद्दा में कुछ नहीं। महंगी गाड़ी है, 1.5 लाख का गाड़ी है, KTM रखा है। कौन सा गाड़ी है? 1.5 लाख का गाड़ी है, 1.5 लाख में लेके दिखा मेरे को, मानूंगा तेरे अरे तू शांत रह अभी नहीं तो अभी मैं सही में दिमाग में को। 3.5-4 लाख का गाड़ी है वो, इसके लिए तेरे को लेके जाओ छोड़ो। महिंद्रा का स्कॉर्पियो क्या बोल रहा हूँ अभी शांत रहेगा मैं बात कर रहा हूँ ना, आप जाओ, शांत रहेगा। आप जाओ, लेके जाओ उसको। ना खराब कर रहे हैं। जाओ हो गया। चल छोड़ जाना जा। कुछ बुरा बोला ना, सॉरी, गलती हुआ रहेगा, गुस्से निकला मेरे से गलती हुआ है, गुस्से नहीं, में जाने दो अभी। छोड़ जाना चाहिए। जो भी है पिया गया रहेगा, इधर नहीं सुबह समझो उसको। चलो कोई और रहता ना, खाली पकड़ के बदनाम इधर करवाना बाकी रहता। नहीं कुछ इधर हो गया। हाँ अरे जीजा, तो बस कर, अभी कुछ कर नहीं सुनो जीजा, मेरी बात सुनो। हमको नहीं पता था ऐसा, हम हमेशा करते थे। हाँ? हमेशा हमको मत नहीं कर, पता, मार आपकी खाएगा। गाड़ी नहीं किए। हमेशा मत सिंपल सी कर। बात है, अपनी जगह सॉरी अपन बोलो। इधर रहते हैं, अपना घर सॉरी है, बोलो, उसको बात अच्छा रखना काम अपना है। जीजक सॉरी बोली, अपने बहन दिए, फिर जीजक सॉरी बोल हाथ दी। मत उठा भाई। हाँ हाथ नहीं, मत एक उठा। थोड़ा सा ऐसा वाला। चल ज्यादा आपने मैंने छोड़ा नहीं अभी तक। हाँ, इसके लिए बोल रहा हूँ, अच्छे से बोल रहा हूँ। जाओ, घर पे, अपने जा साल जाओ, जाओ, घर पे अपने जाओ। साल ऊपर डालोगे। गलत करेगा तो डालूंगा। हाँ अपने नहीं, चलो अभी सुनो, जा घर पे अभी। जीजा, लेके जाओ उसका। जा घर पे अभी, चलिए। हाँ चलो जाओ, लेके जाओ। सुनो जीजा, लेके जाओ चल तो अभी जा घर पे। आप तो लेके जाओ उसको। हाँ ठीक है चल, हो गया, जा अभी। यार ये अशी लोक येतात खरं कर तो वरून बोलते हैं यूपी में आओ, यूपी में हमें किधर भी मर्जी थुकू, किधर भी मर्जी फालतू गिरे। नशीब माझा हात न सुटला त्याच्यावरती, म्हटलं जाऊ दे यार, पण ठीक आहे, त्याने गाडी साफ करून दिली आणि विषय सोडून दिला। तर चलो काय बोलतो ते, आधीच त्या गाडीचा हे झालं, त्या धक्का मारला आम्ही लोकांनी यार, एवढं लांबून आलो आणि दिमाग खराब झाला, लेट पण झाला यार घरी जायला। तर चलो थांबूया आता इथेच, भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर।